महसूल मंत्र्यांचे पालकत्व असलेल्या जिल्ह्यातच रेती माफियांनी कायद्याची लक्तर वेशीवर टांगली आहेत। पूर्णा नदीच्या पात्रातून हजारो ब्रास वाळूचे दिवसाढवळ्या दरोडे घातले जात असून नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे। पण आता या गुंडागिरीला चाप लागणार आहे। आरआरसी न्यूजने या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करताच कुंभकर्णी झोपेतून जागे झालेल्या खनिकर्म विभागाने अखेर चौकशी आणि थेट जप्तीचे आदेश काढल्याची माहिती आहे। अमरावती जिल्हा महसूल मंत्र्यांचा आहे, तर मग वाळूचे दरोडे घालण्याचे धाडस कोणाचे? या रॅकेटच्या मागे नेमके कोणते बडे मासे आहेत? आरआरसीच्या बातमीमुळे प्रशासनाला जाग तर आली आहे, पण आता केवळ नोटीसबाजी करून चालणार नाही। या रेती चोरांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कडक कारवाई झालीच पाहिजे, ही जनतेची मागणी आहे। दर्यापूर उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यावर काय ठोस कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। पूर्णा नदीचे काळीज पोखरणाऱ्या या माफियांविरोधात आता थेट कारवाईचे हत्यार उपसले गेले आहे। अवैध उत्खननासाठी वापरले जाणारे डोंगे, जेसीबी, पोकलँड आणि हायवा टिप्पर लवकरच जप्त केले जाणार आहेत। अमरावती जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत। पूर्णा नदी ही अकोला आणि अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहते। याच भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत रेती माफियांनी धुमाकूळ घातला आहे। करतखेड, म्हैसांग आणि लोथखेड या गावानजीकच्या नदीपात्रातून अहोरात्र बेकायदेशीर उपसा सुरू आहे। खनिकर्म अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की केवळ कागदी घोडे न नाचवता अकोला आणि अमरावती दोन्ही जिल्ह्यांच्या महसूल अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळाची पाहणी करावी, असेही स्पष्ट केले आहे।